आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज. 52,000ची लाच घेताना गटशिक्षणाधिकारीसह तिघे जण जाळ्यात. शिक्षक दाम्पत्याच्या थकीत वेतन श्रेणी फरकाच्या देयकाचा प्रस्ताव मंजूर करून देण्यासाठी 52,000 रुपयांची लाच स्वीकारताना गटशिक्षणाधिकारीसह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या कारवाईमुळे शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत दिंडोरी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी भाऊसाहेब तुकाराम चव्हाण वय वर्ष 48, प्राथमिक शिक्षक निलेश निंबा भारती वय वर्ष 50 आणि नाशिक जिल्हा परिषदेत कार्यरत कनिष्ठ लेखा अधिकारी देवीप्रसाद चैत्राम पाटील वय वर्ष 50 यांना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार व त्यांची पत्नी हे दोघेही शिक्षक असून ते पैसा विशेष कार्यक्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी 2002 ते फेब्रुवारी 2026 या कालावधीत एक स्तर वेतन श्रेणी फरकाच्या थकीत रकमेचा प्रस्ताव दिंडोरी पंचायत समितीकडे सादर केला होता. या प्रस्तावानुसार तक्रारदारास सुमारे 6,57,000 रुपये तर त्यांच्या पत्नीला 6,55,000 रुपये इतकी रक्कम मिळणे अपेक्षित होते. मात्र हा प्रस्ताव मंजूर करून वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडून लाचेची मागणी करण्यात आल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. सुरुवातीला अधिक टक्केवारीची मागणी करण्यात आली होती, मात्र चर्चेनंतर 52,000 रुपयांवर व्यवहार ठरल्याचे समोर आले आहे. यानंतर तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. विभागाने सापळा रचून संबंधित अधिकाऱ्यांना 52,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. या प्रकरणी तीनही आरोपींविरुद्ध दिंडोरी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून या घटनेमुळे शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. प्रेस मीडिया न्यूज नेहमीच समाजातील सत्य घटनांना जनतेसमोर आणण्याचे काम करत आहे. प्रशासनातील भ्रष्टाचार आणि गैरप्रकार उघडकीस आणत जनतेचा आवाज शासनापर्यंत पोहोचवण्याचे काम प्रेस मीडिया न्यूज सातत्याने करत राहील. प्रतिनिधी सूरज पारवे, प्रेस मीडिया न्यूज, नाशिक.